मित्रांनो, मी काही सिनेमांची नावे सुरुवातीला घेणार आहे. सुरू करूया. युवा, सरकार, गुरु, बोल बच्चन, ल्युडो, बॉब बिस्वास आणि घुमर. या सर्व सिनेमात काय साम्य आहे आणि मी ही नावे का घेतली हे तुमच्या लक्षात आलेच असेल. गेल्या 24 वर्षांच्या आपल्या अभिनय कारकिर्दीत ज्या चित्रपटाद्वारे अभिषेक बच्चनने आपल्या अभिनयातील कमाल दाखवली त्यातील ही काही मोजकी आणि महत्त्वाची नावे आणखी आहेत, पण ही अशी आहेत जी तुम्ही टाळूच शकत नाही. आता या नावांमध्ये आणखी एक नाव जोडले जाणार आहे, ते म्हणजे आय वॉन्ट टू टॉक. कसं ते सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे काल प्रदर्शित आय वॉन्ट टू टॉक या हिंदी सिनेमाचा, अगदी थोडक्यात नेहमीप्रमाणे. मित्रांनो, यहाँ विकी डोनर, मद्रास कॅफे, पीकू, ऑक्टोबर, गुलाबो सिताबो, सरदार उधम यासारखे संवेदनशील आणि वैविध्यपूर्ण चित्रपट देणारे दिग्दर्शक शुजित सरकार याही वेळी काहीतरी आउट ऑफ द बॉक्स घेऊन आलेत. हे आय वॉन्ट टू टॉक चित्रपटाचं ट्रेलर बघताच लक्षात आलं होतं, त्यामुळे बघण्याची उत्सुकता होतीच. पण झालं असं की सिनेमाचा अगदीच क्लास अपिलिंग सब्जेक्ट, त्यात काल एकाच दिवशी 3 मराठी सिनेमांचे प्रदर्शन, या काही कारणांमुळे अभिषेकच्या नशिबी या सिनेमातील त्याच्या पात्राप्रमाणेच, भूमिकेप्रमाणेच मल्टिप्लेक्समध्ये सुद्धा लिमिटेड शोद्वारे त्याला बोलण्यास परवानगी मिळाली. आणि मग म्हणून मला काल रात्री असलेला एकमेव शो गाठावा लागला आणि म्हणून काल अपेक्षित असलेला हा रिव्ह्यू मी आज देतोय. असो मित्रांनो, दिग्दर्शक शुजित सरकार यावेळी त्यांच्या रिअल लाईफ मित्राची कहाणी घेऊन आले. म्हणाल तर हा बायोपिक आहे. अमेरिकेत राहणारा अर्जुन सेन नामक त्यांचा NRI मित्र, जी भूमिका जगली आहे अभिषेक बच्चनने. हो, जगली आहे हे फार वेळ न घेता थेट सुरुवातीलाच सांगतोय. घशाचा कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर अर्जुन सेन यांच्यावर 20च्या वर विविध ऑपरेशन्स झाले. 100 दिवसांच्या वर तुम्ही जगणार नाहीत असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगूनही या जीवघेण्या आजारावर मात देत व आपल्या जगण्याच्या जिद्दीवर आजही अर्जुन सेन ठणठणीत आहेत. अविश्वसनीय अशा या प्रवासाचा अगदी थोडक्यात आणि धावता आढावा पटकथेने जी लिहिली आहे रितेश शहा यांनी. हो, धावता आढावा यासाठी म्हणालो मित्रांनो, कारण सिनेमाची टोटल लांबी केवळ 2 तासांची आहे. त्यात प्रमुख पात्रे केवळ 2च आहेत. एक अर्जुन सेन म्हणजे अभिषेक आणि दुसरी त्याची मुलगी रिया, जी भूमिका केली आहे अहिल्या बांबरूने. तर लहानपणाची रिया साकारली आहे पर्ल डे हिने. पटकथेत बहुतांश प्रसंग अर्थातच गंभीर आहेत, जे अपेक्षित पण आहे. ते सादर करताना शुजित यांनी अत्यंत मॅच्युरिटीने, प्रगल्भतेने, संयतपणे आणि अत्यंत संवेदनशीलतेने ते हाताळले आहेत. खास त्यांच्या शुजित सरकार स्टाईलने, जसे हाताळले होते ऑक्टोबर या त्यांच्या सिनेमात. त्यामुळे ओव्हरऑल सिनेमा एका संथ आणि शांत नदीसारखा वाहत जातो. मास पब्लिकला हा सिनेमा प्रचंड स्लो आणि बोरिंग वाटणार यात शंका नाही, पण त्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा बनवलेला सुद्धा नाही. बहुतांश सीन्सला बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा नाहीये. संवाद सुद्धा अगदी मोजके आहेत, तरीही प्रत्येक सीन आपल्याशी काहीतरी बोलतोय, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय हे वाटत राहतं. ज्या लिमिटेड सीन्सला जॉर्ज सोरेफ यांचे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते सुद्धा अत्यंत हळुवार आणि कानांना सूदिंग इफेक्ट देणारे आहे. हलक्या फुलक्या विनोदी प्रसंगांची रेलचेल थोडी आणखी असली असती किंवा आणखी हवी होती असं वाटतं. पण तसं नसतानाही इतक्या गंभीर विषयाला शुजित यांनी कुठेही डोईजड म्हणजे डोक्यावर न जाऊ देता त्यावर त्या आजाराचं जे टेन्शन आहे सिनेमात ते प्रेक्षकांवर फारसं लोड होऊ दिलेलं नाही, हे विशेष आहे. शुजित यांचे कमालीचे, प्रभावी आणि थेट हृदयात हात घालणारे असं संवेदनशील दिग्दर्शन इथं ठळकपणे जाणवतं. अभिनयाच्या बाबतीत अभिषेकने अभिनय तर छान केला आहेच, पण त्याच्या वेगवेगळ्या वयातील ट्रान्सफॉर्मेशन दाखवण्यासाठी, तसेच ऑपरेशन्स नंतर होणारे जे शारीरिक बदल दाखवण्यासाठी त्याने जी मेहनत घेतली आहे ती मेहनत कमालीची, प्रभावी आहे. अर्थात यात मेकअप टीमचा सुद्धा मोठा वाटा आहे, यात शंका नाही. अभिषेकच्या मुलीच्या भूमिकेत अहिल्या बांबरूचे काम सुंदर झाले आहे, तर अभिषेकच्या डॉक्टरांच्या भूमिकेत जयंत कृपलानी सुद्धा मस्त जमले आहे. सिनेमॅटोग्राफी म्हणा, एडिटिंग म्हणा किंवा प्रोडक्शन डिझायनिंग म्हणा, या सगळ्या तांत्रिक बाबतीत सिनेमा उजवा आहे. तर एकंदरीत असा आहे मित्रांनो आय वॉन्ट टू टॉक. खूप कमी बोलून खूप साऱ्या भावना व्यक्त करणारी एक अप्रतिम कलाकृती.
पण असे असले तरी सिनेमागृहात या सिनेमाला यश मिळणार नाही हे सुद्धा नक्की आहे, कारण हा एक ठराविक क्लासला आवडणारा सिनेमा आहे. OTTवर आल्यावर मात्र याचे सर्वत्र कौतुक होईल. आउट ऑफ 5 मी याला देईल 3.5 म्हणजे 3.5 स्टार्स. अवश्य बघा. मित्रांनो, तुम्हाला आमचा आय वॉन्ट टू टॉकचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.